मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण कंजंक्शन आणि डिसजंक्शन पाहिलं, जिथे दोन स्टेटमेंट्स हे अँडनं आणि ऑरने कनेक्ट होत होते. आता आपण तिसरं पाहणार आहोत कनेक्टिव्ह लॉजिकल कनेक्टिव्ह. ते आहे इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल म्हटलं जातं. आणि नेक्स्ट असणार आहे बाय कंडिशनल. तर कंडिशनलमध्ये दोन स्टेटमेंट्स कोणत्यानं कनेक्टिव्हनं कनेक्ट होतात, तर इफ देननं. आणि तर त्याला काय म्हटलं जातं, कंडिशनल स्टेटमेंट. तर हे असं लिहिलं जातं, ॲरोने आपण त्याला डिनोट करतो, पी ॲरो क्यू, आणि वाचताना त्याला पी इम्प्लाइज क्यू किंवा पी देन क्यू असं म्हणतात. ठीक आहे. तर याची कंडिशन काय आहे, कंडिशनल स्टेटमेंट पी देन क्यू इज फॉल्स ओनली पी इज ट्रू अँड क्यू इज फॉल्स. म्हणजे पी जर स्टेटमेंट, पहिलं स्टेटमेंट जर ट्रू असेल, दुसरं स्टेटमेंट जर फॉल्स असेल, तर ते फॉल्स असतं. ठीक आहे. आणि बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू त्याच्या ट्रू असतात. तर याचं ट्रूथ टेबल आपण म्हटल्याप्रमाणे पी इथं ट्रू आहे सेकंड लाईनला आणि क्यू इथं फॉल्स आहे. तर अशा केसमध्ये फक्त हे फॉल्स असेल, बाकीच्या सगळ्या केसमध्ये हे ट्रू असेल. म्हणजे पी ट्रू असेल, क्यू ट्रू असेल तरी ट्रू असेल. नेक्स्ट, पी जर फॉल्स असेल, क्यू जर ट्रू असेल, तर पी देन क्यू काय असेल, ट्रू असेल. पी आणि क्यू दोन्ही फॉल्स असतील, तर पी देन क्यू काय असेल, ट्रू असेल. तर हे पण टेबल तुम्ही पाठ करून ठेवायचं आहे. नंतर नेक्स्ट आपण पाहूया, जे आहे बाय कंडिशनल. तर इथे कशी स्टेटमेंट कनेक्ट होतात, तर इफ अँड ओनली इफनं कनेक्ट होतात. तर त्याला काय म्हटलं जातं, बाय कंडिशनल. तर हे डिनोट कसं केलं जातं, पी आणि दोन्ही बाजूला ॲरो असणारं सिम्बॉल आहे, त्याच्यानंतर क्यू आहे. ठीक आहे. आणि याला वाचतात कसं, तर पी बाय कंडिशनल क्यू किंवा पी इफ अँड ओनली इफ क्यू. तर आणि याची ट्रूथ व्हॅल्यू कशा डिफाईन होतात, तर हे तेव्हाच ट्रू असतं जेव्हा पी अँड क्यू हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यूज, अदरवाईज इट इज फॉल्स. म्हणजे जर पी हे ट्रू असेल, क्यू हे ट्रू असेल, तरच हे ट्रू येणार आहे. पी हे फॉल्स असेल, क्यू हे फॉल्स असेल, तरच हे ट्रू येणार आहे. म्हणजे दोन्ही जेव्हा सेम असतील, दोन्ही स्टेटमेंटच्या व्हॅल्यू जेव्हा ट्रू किंवा फॉल्स असतील, सेम असतील, तेव्हाच हे ट्रू असणार आहे. अदरवाईज हे काय असणार आहे, पी इफ अँड ओनली इफ क्यू हे फॉल्स असणार आहे. म्हणजे इथं पी ट्रू आहे, क्यू फॉल्स आहे, तर याची पी इफ अँड ओनली इफ क्यू किंवा पी बाय कंडिशनल क्यू याची व्हॅल्यू काय असेल, फॉल्स. आणि पीची व्हॅल्यू जर फॉल्स असेल आणि क्यूची व्हॅल्यू ट्रू असेल, म्हणजे वेगळ्या वेगळ्या व्हॅल्यू असतील, तेव्हा याची व्हॅल्यू काय असेल, फॉल्स असेल. तर हे झाले कंडिशनल आणि बाय कंडिशनल. नेक्स्ट आहे निगेशन. निगेशन म्हणजे सिम्पली आपण जी काही ट्रूथ व्हॅल्यू असेल त्याची उलटी व्हॅल्यू आपण घेतो इथं. म्हणजे स्टेटमेंट विच इज अपोजिट ऑफ अनदर स्टेटमेंट इज कॉल्ड निगेशन. म्हणजे पीच्या अपोजिट स्टेटमेंटला आणि त्याचं निगेशन म्हटलं जातं, म्हणजे निगेशन ऑफ पी. तर ते जर पी जर ट्रू असेल, तर निगेशन ऑफ पी काय असेल, फॉल्स, म्हणजे अपोजिट व्हॅल्यू असेल. हे जर फॉल्स असेल, तर हे काय असेल, निगेशन ऑफ पी, ट्रू. हा एकदम सिम्पल याचा ट्रूथ टेबल आहे. आणि जर आपण दोनदा निगेशन केलं, तर ते ट्रू होऊन जातं. म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी इक्वल्स टू पी. दोन निगेटिव्ह एकत्र आल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये जसे पॉझिटिव्ह होऊन जातात मल्टिप्लाय करताना, तसंच इथं दोन निगेटिव्ह एकत्र आल्यानंतर पॉझिटिव्ह होऊन जातं. तर याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सॉल्व्ड एक्झाम्पल्स पाहणार आहोत, जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहेत. आणि मग त्याच्यानंतर आपण जे एक्झरसाइजमध्ये दिलेले आहेत ते एक्झाम्पल घेणार आहेत. आता याच्यामध्ये जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील, तर ते कमेंटमध्ये मेन्शन करा.